नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अंमलबजावणी मान्यता देण्यासाठी अतिरिक्त सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय अंमलबजावणी आलेली आणि काय सूचना असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, अशा व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, पुण्यासाठी भरती निघालेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत, त्यानंतर भिवंडीसाठी आलेली होती, त्यानंतर इथं भरपूर ठिकाणी आलेली होती मित्रांनो. व्हिडिओ टाकलेले चॅनलवर तुम्ही एकदा चेकआउट करू शकता मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देऊ मित्रांनो, जिथे भरती जाहीर झालेली मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो हा वाचून घेऊया आपण. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा आहे मित्रांनो. अतिरिक्त सूचनासाठी दिनांक 16 सप्टेंबर 2024 चा असणार आहे मित्रांनो. ओके, सगळ्यात आधी आपण आता प्रस्तावना बघून घेऊया मित्रांनो. प्रस्तावनामध्ये काय येतं? राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविण्याकरिता संदर्भातील 9/7/2024 शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भातील दिनांक 9/9/2024 शासन निर्णयामध्ये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. शासन शुद्धीकरण पत्र दिलेले मित्रांनो. संदर्भातील 9/9/2024 शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील परिशिष्ट वगळण्यात येत असून त्याऐवजी पुढील परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत आहे मित्रांनो. तर काय असणार आता बघून घेऊया. उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडील नोंदणीकृत असलेले सूक्ष्म लघु उद्योग माध्यम उपक्रमातील MSME स्थापनांना खालील प्रमाणात उमेदवारांना कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं उद्योग उद्यम यांच्याकडील नोंदणीकृत MSME स्थापनेतील कार्यरत मनुष्यबळ संख्या किमान 10 तर 11 ते 20 पर्यंत आहे मित्रांनो. त्यानंतर उत्पादक मॅन्युफॅक्चरिंग सेवा व सर्व्हिस क्षेत्रातील MSME साठी स्थापनेला कार्यप्रशिक्षणाकरता निवडण्यासाठी उमेदवारी संख्या 1 किंवा 2 दिलेली मित्रांनो, अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME स्थापनेतील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 20 पेक्षा अधिक असल्याचे उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग व सेवा सर्व्हिस क्षेत्रातील स्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या उपक्रमे 10%, 20% उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो वरील सुधारणेनुसार उमेदवारांना रुजू करण्यापूर्वी संबंधित स्थापनेत होत असलेल्या कामकाजाशी संबंधित शैक्षणिक अर्हता कौशल्य रुजू होणाऱ्या उमेदवारांकडे अर्ज आहे किंवा नाही याची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी करून त्यास मान्यता द्यावी. त्यानंतर उमेदवारासंबंधित स्थापनेत रुजू करून घ्या मित्रांनो, सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. डिबिट यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप क्षेत्रातील स्थापनांनी कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवारांना रुजू करणे घेण्याबाबत तरतूद कायम राहतील असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ज्यांनी अजून अप्लाय केलेलं नसेल मित्रांनो, इथं 10,000 रुपये महिना भेटणार ग्रॅज्युएशनवाल्यांना, डिप्लोमासाठी 8,000 आणि 12वीसाठी 6,000 रुपये महिना असणार मित्रांनो, 6 महिन्याकरिता. तो कशा पद्धतीने तुम्हाला तो एम्प्लॉयमेंट ID कशा पद्धतीने बनवायची मित्रांनो, तो व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला चॅनलवर, आणि ज्या ठिकाणी जॉब अपडेट आलेला मित्रांनो ते पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मित्रांनो. तुम्ही आपला व्हिडिओ नवीन जॉब एम्प्लॉयमेंट कार्ड बनवण्यासाठी पण मी कशा पद्धतीने तो पण व्हिडिओ टाकून देईन, आणि जिथे अपडेट आलेले ते पण व्हिडिओ मी टाकून देईन मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो, अंमलबजावणी विरुद्ध काय अंमलबजावणी आलेली आहे, अतिरिक्त सूचना आलेल्या आहे तुमच्यासाठी. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करून ठेवायचं मित्रांनो, एक लाईक मला मोटिवेशन देतं मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही आता असेच व्हिडिओ आता आपण चॅनलला अपलोड करत असतो मुख्यमंत्री बद्दल, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, सगळे जॉब आपण इथं करत असतो मित्रांनो. नवीन जॉब आलेले आहे, भरपूर जॉब आलेले आहे, आपण आपल्या चॅनलला बनवून राहायचं मित्रांनो. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल, काही संपर्क साधायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवर मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. मला तुमचे मी तिथे 100% रिप्लाय वगैरे देईन मित्रांनो. जास्त जास्त मित्रांबरोबरांना शेअर करा व्हिडिओ. ओके मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट्स करा. त्यानंतर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रजा घेते मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.